मंडळी, निकाल लागत राहतात, निवडणुका येत जात राहतात, अधिवेशन होत राहतात, पण गाठीभेटी आणि पक्षांतराचा हा खेळ जो चालू आहे ना, तो काही थांबायचं नावच घेत नाहीये. आता ताजं प्रकरण बघा. राजकीय वर्तुळात सध्या चर्चा रंगली आहे, ती म्हणजे ऑपरेशन टायगर 2.0. बरोबर ऐकले तुम्ही. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने आता नाशिकमध्ये असा काही गळ टाकलाय की थेट उद्धव ठाकरेंच्या काळजाचा ठोकला चुकला असणार आहे. चर्चा तर अशी आहे की ठाकरेंचे तब्बल 12 नगरसेवक शिंदेच्या गळाला लागून गेले आणि यात आकडा काय छोटा मोठा नाहीये. 5 कोटींच्या विशेष निधीची डील झाल्याची चर्चा आहे. सोबतच रायगडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शिंदेचा कसा झटका दिलाय आणि मुंबई महानगरपालिकेत MIMच्या विकेटमुळे भाजपाची कशी लॉटरी लागलीये, या सगळ्या गोष्टी एकदम सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मंडळी, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर राबवलं होतं. त्यात ठाकरेंचे 6 खासदार आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांना आपल्या बाजूने वळवून घेत ठाकरेंच्या पक्षाला चांगलाच खिळखिळा केला होता. ही चर्चा अजूनही शांत होत नाही. तोच आता नाशिकमध्ये पार्ट 2 सुरू होतं. नाशिक महानगरपालिकेच्या वर्तुळात सध्या प्रचंड गुप्त बैठका आहेत. सूत्रांच्या गोटातून आलेली पक्की माहिती अशी आहे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 ते 12 नगरसेवक सध्या थेट एकनाथ शिंदेच्या सेनेतील बड्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. यांच्यात रात्रीच्या वेळी खलबत सुरू झाली आहे. पण हे नगरसेवक अचानक का चालले, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर राजकारणात कुठलीच गोष्ट फ्री मध्ये होत नसते. इथे चर्चा रंगली आहे 5 कोटी रुपयांची. असं म्हटलं जातंय की या नगरसेवकांना आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी प्रभागनिहाय 5 कोटी रुपयांचा विशेष निधी देण्याचं आमिष शिंदे गटाकडून देण्यात आलंय. आता नगरसेवकाला आपला प्रभाग राखायचा असेल तर निधी पाहिजे असतो आणि निधी पाहिजे असेल तर सत्तेत असणाऱ्यांच्या जवळ गेलं पाहिजे. हा सरळ सरळ हिशोब आहे. आता एवढी मोठी बातमी आल्यावर विरोधक शांत बसणार का? तर नाही. ठाकरेंच्या गटातून टीका सुरू झाली, पण शिंदे गटाचे नाशिकमधील उपनेते अजय बोरस्ते यांनी यावर गुगली टाकली. बोरस्ते म्हणतात की हे काय ऑपरेशन वगैरे नाहीये. आमच्या नेत्याचं काम एवढं भारी आहे की लोकांमध्ये त्यांच्याबद्दल आकर्षण निर्माण झालंय. त्यांच्यामध्ये नुकताच झालेल्या विधान परिषदांच्या निवडणुकांच्या वेळी मंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि आमदार सुहास कांदे यांच्या संपर्कात अनेक पक्षांचे नगरसेवक होते. तर कोणी चांगल्या कामासाठी पक्षात येत असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. एवढंच नाही तर आगामी येणाऱ्या निवडणुकांच्या आधी ग्रामीण भागातही ठाकरेंना मोठा धक्का बसणार असल्याचा दावाही बोरस्तेंनी केलाय. म्हणजेच नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना पुरती रिकामी करायचा प्लॅन शिंदेंनी आखलाय. आता तुम्ही म्हणाल, चला शिंदे ठाकरेंना धक्का देत आहेत म्हणजे महायुतीत सगळं अलबेल आहे. तर थांबा. राजकारणात कोणी कोणाचा सक्का भाऊ नसतो. एकीकडे शिंदे ठाकरेंना नाशिकमध्ये घेरतायत तर दुसरीकडेच रायगडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने थेट एकनाथ शिंदेच्याच शिवसेनेला सुरुंग लावलाय. मॅटर काय आहे तर रायगडमधील शिवसेनेचे माजी रोहा तालुका प्रमुख आणि उत्तर रायगडचे उपजिल्हाध्यक्ष मनोज शिंदे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात म्हणजेच अजितदादांच्या गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. आता इथे ट्विस्ट असा आहे की नगरपालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे मनोज शिंदे यांची शिंदे गटाकडून हकालपट्टी करण्यात आली होती. पण रोहा तालुक्याच्या राजकारणात मनोज शिंदे यांचा चांगलाच दबदबा आहे. आता ते राष्ट्रवादीत गेल्यामुळे रोह्याचे संपूर्ण राजकीय गणित बदलून जाणार आहे. म्हणजेच काय तर महायुतीत वरून आम्ही सगळे भाऊ भाऊ दिसत असले तरी ग्राउंडवर मात्र तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असं चित्र आहे. नाशिक आणि रायगड फिरून आल्यानंतर आता येऊयात आपल्या मुंबईमध्ये. महानगरपालिकेत म्हणजेच मुंबई महानगरपालिकेत जुन्या समीकरणांमध्ये एक मोठी उलथापालथ झाली आहे आणि त्याचा थेट फायदा भाजपाला झालाय. मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 138 मधील MIMच्या नगरसेविका रोशन इरफान शेख यांचं नगरसेवकपद रद्द झालंय. कारण काय तर जात पडताळणी दरम्यान त्यांनी सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचं परभणीच्या जात पडताळणी समितीने सिद्ध केले आणि त्यांचं प्रमाणपत्र अवैध ठरवले. आता जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांचं नगरसेवक पद कायदेशीररित्या गेलं. यात भाजपाचा कसा काय फायदा आहे? नियम असा सांगतो की जर एखाद्या विजयी उमेदवाराचं पद जात प्रमाणपत्रामुळे रद्द झालं असेल तर त्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवाराला विजयी घोषित केलं जातं आणि या प्रभागात दुसऱ्या क्रमांकावर होते भाजपाचे उमेदवार.
त्यामुळे रोशन शेख यांच्या विकेटमुळे भाजपाला मुंबईत महानगरपालिकेत तिसऱ्यांदा लॉटरी लागली आहे आणि भाजपाचा आणखी एक नगरसेवक पालिकेत वाढणार आहे. तर मंडळी, एकूणच काय तर महाराष्ट्राचं राजकारण सध्या संपूर्ण ऍक्शन मोडमध्ये आहे. नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची काळजी वाढली आहे, कारण 12 नगरसेवक 5 कोटींच्या निधीच्या चक्रव्यूहात शिंदे गटाकडे जाण्याच्या तयारीत आहे. रायगडमध्ये तटकरेंनी शिंदेंना रोह्यात चेक दिलाय आणि मुंबईत न लढताही भाजपाच्या खात्यात एक जागा वाढतीये. आणि या सगळ्या उलटफेराबद्दल मंडळी तुम्हाला काय वाटतंय? 5 कोटींच्या निधीच्या चर्चेत किती तथ्य असेल आणि नाशिकमध्ये ठाकरे गट हा त्यांचा गड वाचवू शकतील का? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.